कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करून सुद्धा कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। कांदा निर्यातीवर त्वरित अनुदान देण्याची मागणी केली जाते। कांद्याची आवक वाढत असल्यानं सरकारच्या निर्णयाचा फायदा होत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय। नाशिक जिल्ह्यात कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळालेले आणि यात उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आज 2 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या पुन्हा सुरू झाल्या। लासलगाव बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाला आहे। कांद्याचा उत्पादन खर्च हा 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल इतका येत असताना शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा निम्मा दर मिळून शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल किमान 1,500 रुपयाचं नुकसान होत आहे। केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीवरती तत्काळ अनुदान द्यावे, सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। आणि कांद्याचे दर वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी, राज्य सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही देत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।